एवढ्या गर्दीमध्ये ट्रॅव्हल करते म्हटलं मुंबईची पब्लिक सोपी नाही की हे. आज होती आपली जनरलशिप. दिव्यावरून ठाण्याला आलो आणि एवढी गर्दी पाहून डायरेक्ट हपचाक झालो. म्हटलं बेकार आले का, एवढ्या गर्दीत आपल्याला घरी जाता येईन की नाही. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहता आता कमी गर्दी आहे, पण गर्दी व्हायला टाईम लागत नाही भाऊ. तुम्ही पाहू शकता 5 मिनिटात किती गर्दी झाली. तर आता हे इकडून लोकल येऊन राहिली. तुम्ही आता पहा, हे एवढी मोठी गर्दी आहे, पण याच्यामधून लोकलमध्ये चढणारे नेमकेच 5-6 जण. हे पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे. तर हा गडी तर डायरेक्ट माणसाईले अंदर लोटून राहिला की भाऊ मले बी घ्या रे गळ्यो, मले बी घरी जायचं आहे. पण ते जमत नाही डी, तो पहिले गेला तोच अंदर गेला. हे गाडी तर सुटली, आता दुसरी गाडी काय माहीत काय होती. तर घरी जायसाठी लोक डायरेक्ट लटकून जातात. अरे माणसं तर माणसं, हे बाया बी ब्या लेडीज बी लटकून जातात डायरेक्ट. घरी जायचं आहे बो, पर्याय नाही त्याच्याशिवाय. तुम्ही एक गाड्या सोडा की 10 गाड्या सोडा, गर्दी तर एवढीच राहणार आहे. हे ट्रेन तर गेली. आता तुम्ही नेक्स्ट ट्रेन आली, ही आहे अंबरनाथ ट्रेन. आणि अंबरनाथ ट्रेन म्हटली की फुल गर्दी. अरे या ट्रेनमध्ये डोंबिवलीहून कल्याणवाल्यांची चढायची हिंमतही होत नाही, एवढी गर्दी असते. अरे या लोकल ट्रेनमधून उतरले कमी आणि चढलेच जास्त. तुम्ही पाहू शकता किती लोकांची धडपड आहे या गाडीत चढायले. बेकार आहे हे. आपण म्हणतो मुंबईला जातात आणि चांगल्या पगाराची नोकरी आहे, तर त्या नोकरीच्या मागे एवढा स्ट्रगल आहे भाऊ. स्ट्रगल पाहून घ्या तुम्ही कसं आहे. तर हे सोपी नाही की मुंबई आहे मुंबई. पोट्यो तुम्ही ना अजूनही जर आपल्याला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून टाका. तुम्हाला व्हिडिओ काढायसाठी आपण एवढी तकलीफ घेतो. असा करत करत आपल्या 2 ट्रेन सुटल्या. 2 तर सुटल्या, म्हटलं जाऊ दे बा, सुटल्या तर सुटल्या, आपल्याला घरी व्यवस्थित जावं लागेल. नंतर तिसरी ट्रेन आली आसनगाव, आणि त्याच्यामध्ये कसं मसं करून आपण चढलो. पोट्यो आजच्यासाठी एवढंच.